राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, आज दिनांक 12 जानेवारी 2025 आज राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींना संक्रांतीनिमित्त भेटवस्तू दिली जाणार आहे। सोबतच लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु प्रामुख्याने 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते तर आपण बघणारच आहोत, परंतु या 3 भेटवस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण लगेच बघून घेऊयात। बघा, आज दिनांक 12 जानेवारी 2025 आज राज्यातील तब्बल 2,46,00,000 माता भगिनींच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीनिमित्त 7वा हप्ता जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा, राज्यातील माता भगिनींची संक्रांत गोड व्हावी या दृष्टिकोनातून 7वा हप्ता आजच जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। सोबतच 3 लाभांचे अनुदान तुमच्या खात्यामध्ये थेट जमा केले जाणार आहे, परंतु तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा तरच मला या 3 लाभांचे अनुदान तुमच्या खात्यामध्ये थेट जमा केले जाणार आहे। परंतु हे 3 लाभ कोणकोणते आहेत ते तर आपण बघूनच घेऊयात। परंतु आपल्या चॅनलवरती 100K म्हणजे सरासरी 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। त्या अनुषंगाने आपल्या चॅनलच्या माध्यमातून 10 पैठणी साड्या संक्रांतीनिमित्त गिफ्ट म्हणून ठेवण्यात आलेल्या होत्या, परंतु 2 दिवसांमध्ये याची अंमलबजावणी सुद्धा होणार आहे। कोणत्या ताईंनी या अटी शर्ती पूर्ण केलेल्या आहेत, कोणत्या ताई अजून करत आहेत ते सुद्धा आपण लगेच बघणार आहोत। परंतु ज्या ताई प्रथम येतील त्यांना लाडकी बहीण योजनेचे 6 महिन्यांचे सरासरी 9,000 रुपये मिळालेले आहेत। तेवढ्याच किमतीची तेवढीच दर्जेदार अशी साडी प्रथम बक्षीस म्हणून ठेवण्यात आलेली आहे। परंतु या 10 पैठणी साड्यांमधील एक पैठणी साडी आपली असावी वाटत असेल तर या अटी शर्ती तुम्हाला सुद्धा पूर्ण करायच्या आहेत। दुसरी साडी सुद्धा बघू शकता, तेवढीच दर्जेदार क्वालिटीची आहे। या साड्यांची आपण प्री बुकिंग सुद्धा करून ठेवलेले आहे। अशाच पद्धतीने 10 पैठणी साड्या देणारच आहोत। सोबतच अजून ज्या साड्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला लगेच दाखवतो, परंतु याच्यामध्ये काही अटी शर्ती घालण्यात आलेल्या आहेत। त्या अटी शर्ती जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। बघू शकता, अशाच पद्धतीने या 10 पैठणी साड्या आपल्या चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर बहिणींच्या आशीर्वादामुळे पूर्ण झाल्यामुळे आपण ठेवलेले आहेत। सोबतच अजून 3 गिफ्ट सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला लगेच दाखवणार आहे। परंतु प्रामुख्याने आज आलेले अपडेट लगेच बघून घेऊयात। बघा, लाडकी बहीण योजना राज्यातील तब्बल 35,00,000 बहिणींना आज पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे हे 20 जिल्हे कोणते आहेत ते सुद्धा आपण लगेच बघून घेऊया। तर बघा, प्रामुख्याने 20 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच कळणार आहे। परंतु या 6 बँकांपैकी तुमचं खातं असेल तरच तुमच्या खात्यामध्ये आज पैसे येणार आहे। बघा, या 6 बँकांना प्राथमिक स्वरूपामध्ये प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। सोबतच बहिणींसाठी 20,00,000 घरे मंजूर सुद्धा करण्यात आलेले आहे। त्यामुळे तुम्हाला जर घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप झालेला आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे डिसेंबर महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता वाटप झालेला आहे, परंतु आज 7व्या हप्त्याचे पैसे सुद्धा वाटप करण्यात येणार आहे। सोबतच 3 लाभ सुद्धा आलेले आहेत। त्या 3 लाभांचे अनुदान थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्यामुळे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। परंतु व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती शेवटपर्यंत सुद्धा नक्की बघा। तर बघा, सर्व बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, राज्यामध्ये भरपूर दिवसांपासून
दिवसापासून माता भगिनी 7व्या हप्त्याची वाट पाहत होते, परंतु आज त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. त्यांची संक्रांत सुद्धा गोडच होणार आहे. सोबतच संक्रांती बोनस सुद्धा बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये आजच जमा होणार आहे. 3 लाभांचे अनुदान आहे. सोबतच गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या 3 लाभांचे अनुदान अजून तुमच्या खात्यामध्ये जमाच करण्यात येणार आहे. टोटल मिळून 6 लाभांचे अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. परंतु आज राज्यातील कोणत्या माता भगिनींना पैसे मिळणार आहेत, सोबतच हा 7वा हप्ता प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार आहे ते सुद्धा सांगतो. परंतु आज कोणत्या माता भगिनींना 7वा हप्ता मिळणार आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. सर्वात प्रथम तुमचा फॉर्म कमीत कमी 2 महिन्यांपूर्वी पात्र ठरलेला असावा. तुमचा फॉर्म पात्र ठरून 2 महिने पूर्ण झालेले असावेत. सरासरी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते तुम्हाला मिळालेले असावेत. त्या हप्त्यांमध्ये सरासरी 3,000 रुपये इतकी रक्कम तुम्हाला मिळाली असेल तर तुम्हाला 100% आज 7वा हप्ता जमाच होणार आहे. सोबतच आधार कार्ड बँक खात्याला लिंक केलेलं असावं. जर तुम्ही बँक खातं आधार कार्डाशी लिंक केलेलं नसेल तर तुम्हाला आज पैसे येणार नाहीत. सोबतच भरपूर माता भगिनींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याची रक्कम किती मिळणार आहे. बघा, तुम्हाला डिसेंबर महिन्याचे 1,500 रुपये दिले. सोबतच मागील तब्बल 5 महिन्यांचे 7,500 रुपये आलेले होते, परंतु जानेवारी महिन्याची रक्कम वाढवण्यात आलेली आहे. 2100 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याच्या 7व्या हप्त्याची दिली जाणार आहे. बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाषणामध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं, नवीन वर्ष सुरू होताच लाडकी बहीण योजनेची रक्कम जी जाहीरनाम्यामध्ये दिलेली आहे तीच जाहीरनाम्याची रक्कम थेट आम्ही लागू करणार आहोत. सोबतच भरपूर ताईंनी कमेंटद्वारे सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे. बघा, मागील पैसे किती येणार आहे. बघा, ज्या माता भगिनींना अर्धवट पैसे मिळाले असतील तर त्यांना 9,000 रुपयापर्यंत रक्कम दिली जाणार आहे. सोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये ज्या माता भगिनींना मिळाले नाही त्यांना 2,500 रुपये सुद्धा मिळणार आहेत. परंतु ज्या माता भगिनींना 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही अशा माता भगिनींच्या खात्यामध्ये थेट 9,000 रुपये इतकी रक्कम जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. त्यामुळे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, लाडकी बहीण योजना पैसे आले की लगेच तुम्हाला मोबाईलवरती मेसेज सुद्धा येणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, तुमच्या मोबाईलवरती आजच मेसेज येणार आहे. बघा, काल डीबीटीची तयारी झालेली होती. आज रविवार असल्या कारणाने कालच या डीबीटीची प्रोसेस सुद्धा तयार करण्यात आलेली होती. त्यामुळे राज्यातील तब्बल 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आजच जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण लगेच बघून घेऊयात, परंतु व्हिडिओ स्किप करू नका. तर बघा, प्रामुख्याने जे 20 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये भंडारा आहे, गोंदिया आहे, गडचिरोली आहे, चंद्रपूर आहे, नागपूर आहे. अशा पद्धतीने हे 5 जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत. सोबतच धुळे आहे, जळगाव आहे, नाशिक आहे, नगर आहे आणि नंदुरबार आहे. अशा पद्धतीने राज्यातील तब्बल 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आणि 3 लाभांचे अनुदान थेट जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु उर्वरित 10 जिल्हे तुम्हाला लगेच सांगणार आहे. परंतु महत्त्वपूर्ण असे 3 लाभ आलेले आहेत. त्या 3 लाभांचे अनुदान किती मिळणार आहे त्याविषयी सुद्धा लगेच बघून घेऊयात. बघा, लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व रक्कम किती मिळणार आहे तुमच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न पडलेला असेल. बघा, जानेवारी महिन्याचा 2100 रुपयांचा हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे. सोबतच फेब्रुवारी महिन्याचे सुद्धा 2100 रुपये दिले जाणार आहे, कारण संक्रांती बोनस म्हणून तुम्हाला ही 2100 रुपये ॲडव्हान्स मध्ये जमाच केले जाणार आहे. आणि ज्या माता भगिनींनी गॅस कनेक्शन स्वतःच्या नावाने केलेलं असेल त्या माता भगिनींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. सोबतच राज्यातील तब्बल या 3 बँकांना प्राथमिक
स्वरूपामध्ये प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया सर्वात मोठी बँक, गव्हर्नमेंट मान्यता असलेली बँक आहे। राज्यामध्ये 20,000पेक्षा जास्त शाखा संपूर्ण भारतामध्ये समाविष्ट आहेत। त्यामुळे ज्या माता भगिनींचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये आहे त्यांना आज काळजी करायची गरज नाही। त्यांच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। सोबतच ग्रामीण बँक, ज्या माता भगिनींनी ग्रामीण बँकेमध्ये खातं खोललेलं असेल त्यांच्या बँक खात्यामध्ये आज पैसे जमाच होणार आहे। सोबतच पोस्ट बँक आहे, ज्यांनी गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या पोस्ट बँकेमध्ये खातं खोललेलं असेल त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा आजच पैसे जमा होणार आहे। परंतु अशा काही बँका आहेत की त्या बँकांमध्ये सुद्धा आज पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। परंतु प्राथमिक स्वरूपामध्ये या 3 बँकांमध्ये 100% पैसे जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यामुळे जर या 3 बँकांपैकी तुमचं जर खातं कोणत्याही बँकेमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहेत। सोबतच राज्यातील तब्बल 2,46,00,000 माता भगिनींसाठी सरकारकडून 3 गिफ्ट आलेले आहेत। परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तब्बल 13 गिफ्ट घोषित करण्यात आलेले आहेत, त्याची सुद्धा लगेच पात्रता सांगणार आहे। बघा, शासनाकडून जे प्रथम गिफ्ट दिले जाणार आहे ते गिफ्ट म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना। ज्या माता भगिनींना घरकुल योजनेचा अर्ज करायचा असेल, कागदपत्रांची गरज असेल, त्यांनी सुद्धा लगेच कमेंटद्वारे कळवायचं आहे। तुम्हाला 1,20,000 इतका निधी घर बांधणीसाठी दिला जाणार आहे। राज्यातील सरसकट सर्व माता भगिनींचे घर चांगल्या क्वालिटीचे असावे, दर्जेदार असावे, त्या दृष्टिकोनातून घरकुल योजना सुद्धा सुरूच करण्यात आलेली आहे। सोबतच सरकारकडून जे दुसरं गिफ्ट दिले जाणार आहे ते म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेअंतर्गत शिलाई मशीन सुद्धा बहिणींना दिली जाणार आहे। ज्या माता भगिनींना शिलाई मशीनची गरज असेल त्यांनी सुद्धा कमेंटद्वारे सांगा। या योजनेचे अर्ज सुद्धा सुरू झालेले आहे। तुमच्या गावामधील माही सेवा केंद्र असेल किंवा सेतू सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे गव्हर्नमेंट मान्यता असलेली केंद्राची वेबसाईट असलेली प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींना शिलाई मशीनसाठी 15,000 रुपये इतकी रक्कम थेट खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्हाला शिलाई मशीन पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा या योजनेसाठी अर्ज करायचा आहे। सोबतच तिसरं गिफ्ट सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। ज्या माता भगिनींनी गॅस कनेक्शन स्वतःच्या नावाने केलेलं असेल, सोबतच गॅस कनेक्शनची KYC केलेली असेल, त्यांच्या खात्यामध्ये तब्बल 3 महिन्यांचे गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। सोबतच संक्रांतीनिमित्त बोनस सुद्धा दिला जाणार आहे, तो बोनस सुद्धा लगेच बघणार आहोत। परंतु उर्वरित जे 10 जिल्हे राहिलेले आहेत ते 10 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। बघा, अमरावती आहे, अकोला आहे, यवतमाळ आहे, वाशिम आहे आणि बुलढाणा आहे। अशा पद्धतीने या 15 जिल्ह्यांमध्ये आजच पैसे जमाच होणार आहे। सोबतच पुणे आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, मुंबई आहे, ठाणे आहे, सोबतच सोलापूर आहे। अशा पद्धतीने सुद्धा आजच पैसे जमा होतील। परंतु कोल्हापूरमध्ये सुद्धा आज पैसे जमा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। परंतु आपल्याकडे जी 20 जिल्ह्यांची यादी आलेली आहे त्या 20 जिल्ह्यांची नावे तुम्हाला सुद्धा सांगितलेली आहेत। परंतु जर तुम्हाला या 10 पैठणी साड्यांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक केलेला असावं, सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब केलेला असावं आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला असावा। तर तुम्हाला संक्रांतीनिमित्त या 10 पैठणी साड्यांमधील एक पैठणी साडी पोस्टाने तुमच्या पत्त्यावरती पाठवली जाणार आहे। जरी तुम्ही कमेंट केली नाही तरी पण चालणार आहे, परंतु व्हिडिओला लाईक असलं पाहिजे, चॅनलला सबस्क्राईब असलं पाहिजे आणि सरासरी सर्व व्हिडिओ पाहिले असावे। चॅनलवरचे नाही पाहिले तरी पण चालू शकतील, परंतु मागील 8 दिवसांपासून जे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत ते सर्व व्हिडिओ पाहिलेले असावे, त्याच्यामध्ये 1 मिनिट सुद्धा कमी नसला पाहिजे। ज्या माता भगिनी या टी-शर्ट पूर्ण करतील त्यांच्याच ॲड्रेसवरती पोस्टाने या साड्या सुद्धा पाठवल्या जाणार आहेत। परंतु जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।